हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे आम्ही राणीच्या बागेमध्ये जात होतो. सो आधी काही शूट नाही केलं, म्हटलं सगळं रेडी वगैरे झालो, निघालो की शूट वगैरे करेल. ऑटोने जात होतो, म्हणजे बाय ट्रेन जाणार होतो, पण आम्ही नेरूळपर्यंत ऑटोने गेलो कारण का आमची ट्रेन आहे ती मिस झाली. नंतर ट्रेनच्या प्रवासमध्ये काही शूट नाही केलं आणि आम्ही राणीच्या बागेमध्ये पोचलो भायखळ्याला. आणि ऑलमोस्ट भायखळ्याला पोचलो आणि पिल्लू आहे ते झोपून गेली. पुरा ट्रेनचा प्रवास ती जागी होती आणि जसं भायखळा आला तसं ती झोपली. आणि जसं झूमध्ये एंटर केलं ना, तिथे ॲनिमलचे स्टॅच्यू वगैरे होते. मग तिथे तिला मी उठवलं आणि ती मस्तपैकी बघत वगैरे होती. थोडेफार ॲनिमल वगैरे असे ना, म्हणजे बोलतात ना, सुस्त पडल्यासारखे होते, असे काहीच मुवमेंट करत नव्हते. सो बर्ड्स वगैरे होते ते स्टार्टिंगला बघितलं आणि तिला इतकी ती मजा वाटली ना, की एवढे पक्षी आहेत ते जवळून तिला बघायला भेटत होते. आणि आता आजकाल नाही ना, मस्त केलेलं आहे झूमध्ये. आणि कुठल्या तरी बर्ड्सचं नाव होतं आहे, मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे काय आहे. आणि जसं दिसेल तसं आम्ही एंटर करत होतो. काय आता इथे आम्ही क्रोकोडाईल बघायला आलेलो. ती पण अशी सुस्त पडलेली, म्हणजे काय त्याची मूवमेंट नाही, काही नाही, नुसते एका ठिकाणी बसलेला, काहीच मूवमेंट करत नव्हते. त्याच्यामुळे पिल्लू पण असं एवढा इंटरेस्ट देऊन बघतच नव्हती. 2-3 असे ॲनिमल तिला दाखवले, ते असे सुस्तच होते. त्याच्यामुळे ती अशी एवढी बघत नव्हती आतुरतेने की बाबा हां हे क्रोकोडाईल आहे. तिला वाटायचं की काहीतरी स्टॅच्यू आहे, गप्प पडलेला आहे. तुम्हाला ते दिसली असेल, तिथे आहे क्रोकोडाईल. 2 का 3 होत्या तिथे. सो त्या बघितल्या आणि नंतर मग तिथे पण पिल्लूने एवढा इंटरेस्ट दाखवला नाही कारण का तिला प्रॉपर अशी मूवमेंट करताना दिसली नाही. मग तिथून परत आम्ही पुढे गेलो आणि जसं दिसेल तसं आम्ही बघत होतो. आता इथे पुढे आलो आणि तिला आता इथे पण स्टॅच्यू वगैरे होते, तिला दाखवलं. मंकी होती, क्रोकोडाईल होतं, ते दाखवलं तिला. आणि इथे थोडेसे फोटो वगैरे काढले तिच्यासोबत. आणि कसं झालेलं ना, जे पक्षी आहेत ते मुवमेंट्स करत होते, त्याच्यामुळे तिने ते बघितलं वगैरे. मंकी होते ते मुवमेंट करत होते, त्याच्यामुळे तिने ते बघितलं. पण हे जे प्राणी होते ना, ते असे सुस्त एका ठिकाणी बसलेले, त्याच्यामुळे ना तिला ती मज्जा पण वाटत नव्हती. आणि तिला असं वाटत होतं की काहीतरी स्टॅच्यूज आहे, एकदम गप्प बसले आहेत, त्याच्यामुळे मग ती इंटरेस्ट पण देत नव्हती. थोडंसं फिरलो वगैरे. आणि मग लहान मुलांचं कसं असतं की एखादं आईस्क्रीम खातं आहे किंवा ज्यूस पिते त्यांनी म्हणजे त्या लोकांना तिने बघितलं आणि मग तिला पण ते हवे होतं. सो मग तिला आईस्क्रीम दिलं. आणि सध्या चॉकलेटवरून आहे ना, ती आईस्क्रीमवर खूप आता हे आले, म्हणजे एवढं भयानक ती आईस्क्रीमची फॅड झाली ना. आईस्क्रीम आणि फ्रुटी या 2 गोष्टी ती आता जास्त खायला लागले. चॉकलेटवरचं बोलतात ना, मन उडालं आहे आता तिचं. सो एक मुलगी होती, ती खात होती, तिने ते बघितलं आणि मग तिला पण हवे होतं. सो मग ते आईस्क्रीम घेतलं आणि काहीतरी मग मला खायला घेतलं, बर्गर घेतला मी. सो तिथे खात होतो. बर्गरची पण काही एवढी टेस्ट नव्हती. मला असं वाटलं नंतर की समोसा घेतला असताना ते बरं झालं असतं, कारण का बर्गरसारखा जो टेस्ट आहे ना, ते देत नव्हतं. सो खाल्लं वगैरे आणि मग परत आम्ही इथे निघालो बघण्यासाठी. आता बघू म्हटलं काय दिसतंय काय नाही. जसं रस्त्यात भेटेल तसं पेंग्विन वगैरे बघायचं आहे, तर आता बघूयात पिल्लू बघून देते की नाही. आणि आहे ना, तुम्हाला मी सांगते, झालं असं ना, पुढे आम्ही गेलो, आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि ना, ती आईस्क्रीम मोठा कोण भेटलेला, म्हणजे ऑलमोस्ट तो 30 का 40चा कोण असतो ना, तो भेटला. आणि माझं असं होतं की तिला फुल आईस्क्रीम द्यायचं नव्हतं आणि मग ती शेअर पण नाही करत. आणि म्हणजे आम्ही तिला आईस्क्रीम कधी दिलं ना की 10-20वाले छोटे कोण असतात ना, ते देतो तिला. सो ते तिथे नव्हते, त्याच्यामुळे मग म्हटलं आहे तो मोठाच कोण घेऊया आणि मग मी त्यातलं शेअर करेल. सो तिने काय मला त्यातलं दिलं नाही, तिने एकटीने सगळं खाऊन घेतलं आणि अर्धं होतं ना, ते कसं तरी तिला डायवर्ट करून डस्टबिनमध्ये टाकून दिलं. इथे आता आम्ही टायगर बघायला आलो. सेम टायगर पण एकदम एका ठिकाणी गप्प बसलेला. आणि कोइन्सिडन्स, आम्ही आहे ना इकडे तिकडे बघत होतो आणि बघतोय तर तो अगदी काचेच्या बाजूलाच बसलेला. ते पण पिल्लूनी एवढं काय रिॲक्टच केलं नाही, तिला असं काहीच वाटलं नाही की टायगर आहे काय. तिने काहीच रिॲक्शन दिली नाही, कारण का तो मुवमेंटच करत नव्हता. म्हणजे आमचं लकच नव्हतं, कुठला ॲनिमल आम्हाला ना नीट असं मुवमेंट करणारा ना भेटलाच नाही. जेव्हा मी एकटी आलेली ना, तेव्हा मला भेटलेलं. दीपक पण नव्हता, पिल्लू पण नव्हतं. प्रेग्नन्सीच्या आधी तेव्हा आलेले ते मला चांगलं बघायला भेटलं. आणि मग नंतर आम्ही निघालो. निघण्याचं कारण असं ना की पिल्लूनी तिथे खूप हैराण केलेलं, खूप म्हणजे खूप. हाय, तर सकाळी आम्ही गेलेलो राणीच्या बागेत, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. आणि तिथून आम्ही ऑलमोस्ट 3 वाजता आलो, कारण का पिल्लूनी एवढं भयंकर तिथे किरकिर केली. तिला गार्डनमध्ये खेळायला नेलं. तिथे आहे राणीचं बाग, सो तिला तिथे गार्डनमध्ये खेळायला नेलं. आणि तिथे ना ती खूप किरकिर करायला लागले. आणि मग त्याच्यानंतर तिला थांबायचंच नव्हतं, घरी यायचं होतं. मग तसंच आम्ही ओला बुक केले आणि आलो. जास्त काय तिने ॲनिमल बघितले, कारण का ते ॲनिमल्स आहेत ना, मूव नव्हते करत, असे एका ठिकाणीच बसलेले. थोडेफार बघितले आणि मग आले. पेंग्विन वगैरे असं राहून गेलं, ते नाही बघितलं आणि मग घरी आलो. सो असा थोडा काहीतरी दिवस गेला. आता जे काय होईल ते तुमच्याजवळ शेअर करेल मी.
आता जस्ट उठले, कारण का ती सकाळपासून झोपली नव्हती. 3-4ला 3:30ला झोपली आणि आत्ता उठली 5:30ला. तर मला से हाय हाय कर, हाय कर, हाय आशा कर, आशा. हाय. ती लहानपणापासून ना बाय असंच करते, तो असाच करते. तिला असं दाखवते तेव्हा ती करते. सो चला, आज जेवढं काय होईल तेवढं मी शेअर करते. भरपूर दिवसांनी ब्लॉग आहे तो चालू केलं आहे, ऑलमोस्ट 2-3 वीक्स नंतर चालू केलं आहे. सो आता तिला काहीतरी भरवते आणि मग पुढचं रुटीन तुमच्याजवळ शेअर करते. सो चलो, घरी आलो, मग थोडंसं आराम वगैरे केला, झोपला आणि मग तिला ते चिप्स वगैरे तळून देत होती, कारण का दुपारी एवढं तिने हलकंसं खाल्लेलं आणि आता तिला म्हटलं चिप्स वगैरे तळून देते, ॲटलिस्ट तिच्या पोटात तरी काहीतरी जाईल. दूध बिस्किट तिला खायचं नव्हतं, सो म्हटलं हे चिप्स होते ते तिला तळून देते घरच्या घरी, ते खाईल. आणि तिकडे ना तिने गार्डनमध्ये गेली आणि एवढा हैराण केलं ना गार्डनमध्ये की ती म्हणजे बाहेर निघायला नावच नव्हती काढत. त्याच्यामुळे मग कसं तरी तिला ना रडत रडत बाहेर काढलं आणि होल ती राणीची बाग बाहेरपर्यंत इतकी रडली ना, खूप रडली. सो संध्याकाळच्या जेवणाला दोघांना पण पनीर केलेलं, म्हणजे तिघांना पण पनीर केलेलं. पनीरची भाजी, जिरा राईस उरलेला तो, आणि पिल्लूला पण सेम ॲज इट इज हेच जेवण होतं. नंतर मग दादा वगैरे आला तिचा, मग बाहेर खेळत होते. आता सध्या असंच चालू आहे तिचं, संध्याकाळी ती दोघं येतात, ट्युशन वगैरे संपलं की पिल्लू एकटी खेळत असते. मग तिचा आवाज आला की हर्षिप येतो, हर्षिपचा आवाज आला की तो मिहीर येतो. असं मग तिघांचं चालू असतं आणि मग तिघांची भांडणं देखील होतात. पिल्लू नसते त्याच्यामध्ये, त्या दोघांची भांडणं होऊन जातात, कारण का पिल्लूला भांडण्याचं एवढं काय कळत नाही. फक्त नवीन काय गोष्ट दिसली की ते मागण्याचं तिचं हे असतं, आणि सध्या हे तिचं असंच चालू आहे. आणि तुम्हाला मी सांगते, जेव्हा आम्ही राणीच्या बागेतून आलो ती रात्र आमच्यासाठी एकदम चांगली गेली, नीट. आणि दुसऱ्या दिवशीपासून पिल्लूनी एवढा हैराण केलं ना, म्हणजे ती इतकी रडत होती, म्हणजे तिचं मला काहीच कळत नव्हतं. आणि मी खूपदा नोटीस केलं आहे की मार्गशीर्ष महिना चालू झाला की पिल्लूचं काही ना काहीतरी चालू होतं, आणि हे नवीन काहीतरी चालू होतं. दरवर्षी मी तुम्हाला बोलतेच की तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघत असाल ना, तर तुम्हाला समजतच असेल की मार्गशीर्ष महिन्यात पिल्लू भरपूर नाटक करते. लास्ट म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि आता थर्ड इयर आहे. यावेळेला मी काय देवी वगैरे मांडली नाही, फक्त उपास वगैरे केला, कारण का मला माहिती होतं पिल्लू क्रँकी होणार, आणि तसंच झालं. सो इथे मॉर्निंगचा टाईम होता, चहा वगैरे ठेवलेली आणि मग बाकीच्या गोष्टी आहेत ते सगळं आवरायला घेतलं. आणि पिल्लू झोपलेली, दीपक ऑफिसला गेलेला, सो झोपलेली. मी म्हटलं ती झोपेपर्यंत चहा घेते, आणि ती बघा एवढी लोळते ना, भयानक लोळते. सो गप्पा आता मी चहा पिईल, ती झोपली तोपर्यंत तो चान्स मारून घेईल आणि चहा पिऊन घेईल, जेणेकरून मग मला ते थोडंसं ब्लॉग चालू केलं आहे मी. 3 वीक्स तरी झाले असतील ब्लॉग चालू केलं. एक ऑलरेडी पोस्ट केलं भरपूर टायमापासून मी शूट करून ठेवलेलं, आणि एडिट करायला टाईम नाही भेटला. असं रोज म्हणते ट्रायपॉड पण तुटलेला, तर एक कारण होतं ट्रायपॉड तुटला. सो शूट कसं करू, अँगल कसं पकडू, त्याच्यामुळे मी ते शूट नाही करायचे. त्याचं वरचं जे असतं ना ते तुटलेलं. सो ते परवाच्या दिवशी आलं, सो त्यांना म्हटलं आज ते सुरुवात तरी करूया. ब्लॉग केल्याने काय होतं ना, थोडंसं माझा टाईम पण त्याच्यामध्ये जातो आणि चिडचिड पण होत नाही माझी, असं मला जाणवतं त्या पिरियडमध्ये. आणि लेझीनेस असतो ना, तो मेन म्हणजे घरात बसून येत नाही, कारण का दिवसभर घरीच असतं पिल्लू, आणि त्याच्यामुळे मला तो लेझीनेस, तो आळस त्या ब्लॉगमुळे नाही होत मला. सो म्हटलं चला कंटिन्यू करूया. सो चला आज काय काय होतं ते तुमच्याजवळ मी शेअर करते. दीपक गेला ऑफिसला, त्याला टिफिन वगैरे दिला. तेव्हा मी सकाळीच म्हटलेलं की सकाळ सकाळ शूट करायला टिफिन वगैरे करताना, पण झालं असं ना, कसं केस वॉश करायचं झालं असं ना की मीच उठली उशिरा, 7 वाजता उठली आणि 7:30चा अलार्म लावलाच नव्हता. सो 7 वाजता उठली, टिफिन वगैरे केला, दिला, आणि नंतर म्हटलं चला सुरू करूया. सो चहा वगैरे केली आणि आता पिल्लूला उठवते. आता 9 वाजले, पिल्लूला आता उठवलं पाहिजे, कारण का तिचं ना रुटीन सेम ॲज इट इजच आहे. तिला जर मी दुपारी 2-3 वाजता झोपवली नाही, तुम्ही ती रात्री लवकर झोपत नाही. आमचं दोघांचं हे असतं ॲटलिस्ट तुम्ही 11पर्यंत तरी झोपलं पाहिजे. त्याच्यामुळे मग मी तिला ना 12च्या दरम्यान अशी झोपवते, 12-1च्या दरम्यान अशी झोपवते, आणि 1 तासात ते उठून जाते. सो आता तिला मला उठवायचं आहे. सो चला तिला उठवते वगैरे, आणि नंतर भेटते तिथे सगळं शेअर करते, काय करते. बॅकग्राऊंडमध्ये मला भरपूर सारा आवाज येत असेल, कारण का सध्या खूप काम चालू आहे आणि इतकी धूळ येते ना घरी, भयंकर धूळ. सो चला आता आमच्या मॅडमना उठवते आणि मग कामाला सुरुवात. अजून मी काहीच केलं नाही, म्हटलं कचरा वगैरे काढेल, पण म्हटलं ती उठली की करणाचं आहे आणि परत करणाचं, त्याच्यामुळे म्हटलं ती उठली कीच करेल, असं पण ती तिचा ती खेळत असते, म्हटलं क्रिकेट करत असते. सो चल आजची मी इथे शेअर करते. चल समाला उठवते.
इथे पण ती उठली आणि थोडा वेळ चांगली होती आणि नंतर परत तिने किरकिर चालू केली. सो मला पुढे काही शूट करता आला नाही आणि शूट देखील केलं नाही आणि डिरेक्टली आता म्हटलं 1 वीक नंतरच व्हिडिओ चालू करेल आणि ऑलमोस्ट 1 वीक नंतरच मी याला व्हॉईस ओव्हर देते. ऑलमोस्ट लास्ट सॅटर्डेला गेलेलो, त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.